नमस्कार मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. आपल्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 9व्या म्हणजेच धनु राशीच्या ऑगस्ट 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीमधील असलेली ग्रह परिस्थिती, दशा, महादशा, अंतर्दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य कृपया लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि त्यानुसार आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आपण आढावा घेणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी व नक्षत्र याविषयीच्या संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय या संदर्भामध्ये कुंडली कसं करते मार्गदर्शन याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा नुकताच आपल्या व्हिडिओमध्ये प्रकाशित झालेला आहे. या सर्व व्हिडिओंची आणि अजून काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, अवश्य पहा. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेऊया हा ऑगस्ट महिना आपल्या राशीसाठी नक्की काय सांगतोय. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे रवी. हा महिन्याच्या पहिल्या 15 कुंडलीच्या 8व्या स्थानातून म्हणजेच 17 ऑगस्ट पर्यंत गोचर भ्रमण करणार आहे आणि त्यानंतर आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून म्हणजे 9व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. त्यामुळे साहजिकच जी काही महत्त्वाची सरकारी कामकाजं असतील, कामं असतील किंवा महत्त्वाच्या इतर काही व्यावहारिक गोष्टी असतील, गाठीभेटी, चर्चा, मीटिंग्स यासाठी महिन्याचा दुसरा 15 विशेष लाभाचा आणि महत्त्वपूर्ण कार्याचा राहणार आहे. याला विशेष लाभ सरकारी अधिकारी वर्ग, मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या मंडळींना मोठ्या प्रमाणात या दुसऱ्या 15 होताना दिसेल. अर्थात त्यामुळे पहिला 15 कामाच्या संदर्भात जरा संयमाने घ्यावा लागणार हे मात्र नक्की. दुसऱ्या 15 भाग्यस्थानातून होणारं हे रवीचं शुभ गोचर भ्रमण सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना सुद्धा विशेष लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहे. काही महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, मोठ्या पदावरील पदभार, मनासारख्या ठिकाणी बदली असे काही सुंदर शुभ अनुभव नोकरदार मंडळींना अनुभवायला निश्चित मिळताना दिसतील या दुसऱ्या 15 पासून. अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रवी ग्रह आणि गुरु ग्रह मात्र शुभ स्थितीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. 7व्या घरातील मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण व्यावसायिक मंडळींसाठी सुद्धा लाभाचं राहणार आहे या संपूर्ण महिन्यात. सरकारी कामं मिळवण्यासाठी तर उत्तम. त्यामुळे हा दुसरा जो 15 आहे त्यामध्ये सरकारी कामं मिळवण्याची अवश्य आपली जी प्रयत्नांची पराकाष्ठा आहे ती करायला हरकत नाही. विशेष करून इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, अग्नी, मशिनरी अशा संदर्भामध्ये व्यापार उद्योगात असलेल्या मंडळींना हा संपूर्ण महिन्याच मंगळाच्या या आधिपत्याखाली कार्यवृद्धीचा राहणार आहे. तेव्हा त्याच्या तयारीला मात्र आत्तापासून लागा. तसेच जी मंडळी जमीन जुमल्याच्या संदर्भात काही कामकाजामध्ये गुंतलेली आहेत त्यांना सुद्धा नवीन कामं मिळायला मदत होईल. कागदपत्रांच्या संदर्भातली काही महत्त्वाची कामं पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यामध्ये प्राधान्याने हातात घ्यायला हरकत नाही. तर त्या मधला जो 15 दिवसाचा कालखंड आहे त्यामध्ये मात्र कामाच्या संदर्भात फसवणुकीचा थोडासा योग तयार होतोय. त्यामुळे कोणत्याही नवीन लोकांशी व्यवहार करतेवेळी पूर्ण सावधानता ठेवायची आहे आणि ते दिवस म्हणजे 6 ते 22 ऑगस्ट. 7व्या घरामध्ये आलेला मंगळ ग्रह उतावळेपणा, चिडचिडपणा, रागीटपणा सांभाळायला मात्र सांगत आहे या संपूर्ण महिन्यामध्ये. विशेष करून भागीदारीच्या कामात तसेच वैवाहिक जीवनात, नाहीतर आपल्या संबंधांमध्ये, नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. नात्यांमधला गोडवा संपून जाऊ शकतो. तेव्हा अवश्य काळजी घ्या. आपल्या जोडीदाराच्या मतांचा अवश्य आदर करा, त्यांना समजून घ्या. दशमस्थानातील शुक्र ग्रह कला, कौशल्य, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी
इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग अशा कला क्षेत्राशी संबंधातली कामं, तसेच महागडे फर्निचर, महागडी वस्त्र अशा संदर्भातलं कामकाज यामध्ये विशेष लाभ मिळवून द्यायला मदत करेल. जुने आर्थिक प्रश्न आणि व्यवहार सोडवण्यासाठी अवश्य प्रयत्न केल्यास त्यातही लाभ होईल. आर्थिक प्रश्न बऱ्यापैकी या महिन्यात मार्गी लागायला मदत होईल. नोकरदार मंडळींनी नोकरीतील बदल करण्यासाठी सध्या तरी अनुकूल अशी परिस्थिती नाही, तेव्हा नोकरीतील बदलाचा निर्णय सांभाळून घ्यावा लागेल. आणि नवीन उमेदवार जे नोकरी शोधतायत त्यांना सुद्धा नोकरी मिळवण्यासाठी अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे या संपूर्ण महिन्यात. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामधील कामकाज हे जरा मिश्र स्वरूपाचं राहील, त्यामुळे मोठं काम या संदर्भातलं करण्यापूर्वी पूर्ण नियोजन करूनच निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना हा महिना मनासारख्या परिणामांचा राहणार आहे. विशेष करून इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी अनुकूल वातावरणाची निर्मिती करेल. महत्त्वाच्या परीक्षा, कॅम्पस प्लेसमेंट, सिलेक्शन्स यासाठी अवश्य तयारी करा. आरोग्याचा विचार करता पित्त, रक्तदोष, ब्लड प्रेशर, हृदयविकार, उष्णतेचे आजार या महिन्यात आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना काळजीपूर्वक हाताळायचे, सांभाळायचे आहेत. तर शेती, मशिनरी, जमीन जुमला यामधील कामकाज, खरेदी विक्री यासाठी हा महिना बऱ्यापैकी अनुकूल वातावरण निर्माण करेल. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला त्या संदर्भातली माहिती पाठवतो, ती समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच आमच्या थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर पॉवर, इलेक्ट्रॉनिक, फायनान्स, IT, इंजिनिअरिंग, केमिकल, इन्फ्रा या सेक्टरमध्ये फायदा बऱ्यापैकी चांगला राहील. तर महिन्याचा पहिला आणि शेवटचा आठवडा बँकिंग आणि लॉजिस्टिक्ससाठी आणि दुसरा पंधरवडा फार्मा सेक्टरसाठी विशेष लाभाचा असणार आहे. अर्थात योग्य जाणकार कन्सल्टंटचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यानंतर आपली गुंतवणूक करू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभाचा राहणार आहे. मात्र घाई गर्दीने निर्णय घेण्याचं टाळा. तर मंडळी, ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचं दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल आणि काटेकोर नियोजन करायलाही सुंदर मदत मिळेल. महिन्याची सुरुवात 1 ते 6 ऑगस्ट हे सुरुवातीचे जे 6 दिवस आहेत हे नवीन कार्याचा आरंभ आणि विस्तार करण्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल असतील. नोकरी व्यवसाय निमित्ताने प्रवासाचं केलेलं नियोजन सुद्धा फायद्याचं राहील. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्री किंवा गुंतवणुकीसाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील. मात्र मध्येच या दिवसामध्ये काही कारणांवरून, घरगुती कारणांवरून, छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुटुंबातील वातावरणात थोडंसं सांभाळायचं, ताणतणावाचं राहू शकतं. मात्र नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे दिवस शुभ जातील. विद्यार्थी, गुंतवणूकदार, भांडवलदार, नोकरदार मंडळींसाठी सुद्धा हे दिवस अनुकूल असे राहतील. महत्त्वाच्या परीक्षा, कॅम्पस प्लेसमेंट, इंटरव्ह्यूज यासाठी या अनुकूल वातावरणाची साथ उत्तम राहील. तुमची तयारी मात्र चांगली ठेवा. 7-8 ऑगस्ट पुढचे 2 दिवस आरोग्य आणि गुप्त शत्रूंच्या कारवाई, विरोधक यांच्यापासून थोडं सावध राहायचं आहे. तर 9-10 ऑगस्ट उद्योग, व्यवसाय, लग्न कार्य, कोर्ट कचेरीची कामं, महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्स यासाठी हे दिवस शुभ आणि अनुकूल असतील. त्याचा अवश्य लाभ घेऊ शकता. 11-12 ऑगस्ट आरोग्याची काळजी घ्या. वादावादीपासून स्वतःला थोडं लांब ठेवा आणि मानसिक त्रास, ताणतणाव सुद्धा सांभाळावे लागतील. उगाच धावपळ आणि दगदग अवश्य सांभाळा. महत्त्वाचे काही व्यवहार करणार असाल तर सांभाळून करा. 13 ते 19 ऑगस्ट हे पुढचे 7 दिवस मात्र शुभ आणि लाभ भाग्यकारक असणारे हे दिवस आहेत. कार्याला भाग्याची साथ अतिशय उत्तम मिळेल. महत्त्वाच्या कामाची सुरुवात या काळात अवश्य करू शकता. वडिलोपार्जित कार्याला सुरुवात करणं, त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेणं यासाठी सुद्धा हे दिवस अनुकूल राहतील. तर नोकरी व्यवसायामध्ये असणाऱ्या मंडळींना अधिकारी वर्गाची, मित्रपरिवाराची, नातेवाईकांची, वडीलधारी मंडळींची साथ उत्तम मिळेल. 20, 21, 22
20, 21, 22 ऑगस्ट 3 दिवस महत्त्वाची कामं, व्यवहार, गुंतवणूक, नातेसंबंध या संदर्भात प्रचंड काळजी घ्यायची आहे. नाहीतर संबंधामध्ये बिघाड होऊ शकतो. स्वतःचं आणि कुटुंबाचंही आरोग्य सांभाळायचं आहे. 23 ते 31 ऑगस्ट महिन्यातले हे शेवटचे 9 दिवस पुन्हा एकदा नवीन कार्याच्या अनुषंगाने कामाला लागायला अत्यंत शुभ दिवस लागतील. काही जुनी कामं असतील ती वेग धरतील, तर नवीन कामाला सुरुवात करू शकता. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, कुटुंब, नातेवाईक यांच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतील अवश्य घ्या. गाठीभेटी, संवाद, महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय या काळात अवश्य योग्य सल्लामसलत करून घेऊ शकता. मंडळी, ही होती आपल्या ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याबद्दलची संपूर्ण माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गणेशाची आणि हनुमंताची उपासना मात्र वाढवायची आहे. यासाठी रोज ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य करा व सोबत गणपती अथर्व शीर्ष, संकटनाशक गणपती स्तोत्र, हनुमान चालिसा, भीमरूपी मारुती स्तोत्र यांचंही पठण करायला विसरू नका. तर मंडळी, ही होती आपल्या धनुराशीची या ऑगस्ट महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला विषय आणि व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर करा आणि आवडला असेल लाईक करा. मंडळी, चातुर्मास सुरू होतोय. या चातुर्मासाच्या निमित्ताने आपली धार्मिक आणि आध्यात्मिक बैठक वाढवण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल किंवा आपल्या नातेवाईकांना भेट द्यायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. याचं पारायण स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध वाचन पारायण सुद्धा करू शकतात. अवश्य करा. तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध जपाच्या माळा, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूपदीप पात्र याची सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, हा ऑगस्ट महिना आपल्या राशीला आनंदाचा, भरभराटीचा जाओ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये मकर राशीची माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा अवश्य भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.